जसं की आपण भाग 1 मध्ये पाहिलं अंकुरने स्नेहाला प्रपोज केलं. तर आता समोर काय हे जाणून घेऊया. स्नेहाचं कुटुंब छान छोटंसं होतं. आई कॉलेजमध्ये प्रोफेसर होती. बाबा हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक होते. छोटा भाऊ तो 11वीला होता. तिच्या बाबांना प्रेमाशी काही प्रॉब्लेम नव्हता, पण जात खूप महत्त्वाची वाटत होती आणि स्नेहाला बाबा सांगायचे, "पण प्रेम करायचं असेल तर सेम कास्टचा मुलगा बघूनच कर." स्नेहाच्या आई-बाबांचा तिच्यावर खूप विश्वास होता. त्यामुळे तर त्यांनी तिला परदेशात असलेल्या कॅम्पला सुद्धा पाठवले एकटीला आणि तोच विश्वास स्नेहाला तोडायचा नव्हता. श्रेयाला खरं तर सांगायचं होतं की अंकुर मी तुझ्यावर खूप प्रेम करते, पण तिला हे सुद्धा माहीत होतं की आपल्या नात्याला काहीच भविष्य नाही, कारण घरच्या लग्नाला परवानगी देणार नाही आणि ते प्रेम काय कामाचे ज्यामध्ये लग्नच होणार नाही. आणि स्नेहाला आपली लव्ह स्टोरी सॅड स्टोरी करायची नव्हती. शेवटी तिने त्याला सांगितलेच, "अंकुर तू खूप छान आहेस रे, पण मला नाही वाटत की आपण असं काही होऊ शकेल. सॉरी पण मी हो म्हणू शकत नाही. आणि ह्या आपण फ्रेंड्स बनून राहिलेलं बरं. आय एम रिअली रिअली सॉरी." अंकुर थोडा नाराज झाला, कारण त्याला वाटत होतं की लगेच ही हा म्हणेल, पण तो इथेच थांबला नाही. त्याचा बॅकअप प्लॅन तयार होता, कारण त्याला ही पैज हारायची नव्हती. "इट्स ओके स्नेहा, पण प्लीज तू आधी सारखीच वागशील माझ्यासोबत. आपण फ्रेंड बनूनच राहू." "आय एम सॉरी आय हर्ट यू," अंकुर म्हणाला. त्या दिवसानंतर त्याने स्नेहासोबत बोलायचं कमी केलं. तो तिला इग्नोर करायला लागला. त्याने आयेशाला आपल्या गोड गोड बोलण्याने सांगितले की स्नेहा आवडते. "आयेशा तूच मला हेल्प कर गं. तूच आहेस जी स्नेहाला समजावून सांगू शकते. मला पहिल्यांदा कोणीतरी आवडलं आहे. तू मला मदत नाही करणार का?" अंकुर म्हणाला. आयेशा त्याच्या बोलण्याला भुलून म्हणाली, "अंकुर मी नक्कीच तुला मदत करेन. मी स्नेहाला समजावते. तुझ्याशी बोलते आणि बघते तिचा नेमका प्रॉब्लेम काय आहे तर. पण एक सांगू, तू खरंच तिच्यावर प्रेम करतोस ना की टाईमपास आहे?" आयेशा म्हणाली. "अगं खरंच यार, मला ती खूप आवडते आणि मी तिच्यासोबत लग्नसुद्धा करेन. आणि एवढंच नाही तर मी लगेच माझ्या मम्मी-पप्पांना पण सांगतो. आता तरी पटलंय का मी तुला काय किती सिरियस आहे म्हणून?" अंकुर म्हणाला. एक क्षुल्लक पैज जिंकायला किती खोटं बोलत होता तो, याचा अंकुरला काही भानच उरलं नव्हतं. आयशा त्याच्या या बोलण्यावरून भाळली आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये तिने स्नेहासमोर अंकुरचा विषय काढला. स्नेहाने या विषयावर बोलायचे टाळले, पण आयशाला खूप फोर्स करत होती. शेवटी स्नेहाचा संयम तुटला आणि तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. आयशा म्हणाली, "मला पण तू खूप आवडतो गं, पण आमची जात ती वेगळी आहे येते ना, आणि मला माझ्या घरच्यांचा विश्वास नाही तोडायचा आणि मला माहीत आहे आमचं कधीही काही होणार नाही यापुढे, म्हणून आम्ही याच्यामध्ये पडत नाही. मला नंतर होणारा त्रास नकोय आणि सहनसुद्धा होणार नाही गं स्नेहा." आयशाला तिला काल अंकुर तिच्यामध्ये झालेलं संभाषण सांगितलं आणि म्हणाली, "इतकं सिरियस जर कुणी असतं तर माझ्यासाठी मी तर त्याला कधीच जाऊ दिलं नसतं. आणि घरचे काय गं, त्यांना कसं पण म्हणता येईल. त्याचा विचार आता कशाला करतेस? अजून लास्ट इयर व्हायचंय आणि तुला जॉब करायचा आहे ना, मग तोपर्यंत अंकुर पण सेटल होईल आणि मग घरच्यांना मनवायला जास्त वेळ लागणार नाही." "करताय ना मॅडम, आता लवकर जा आणि त्याला हो म्हण," आयशा म्हणाली. स्नेहा आयशाला काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात तिच्या बोलण्याचा विचार करत होती. असे काही दिवस गेले. कॉलेजमध्ये सेपरेट टेस्ट सुरू झाल्यामुळे स्नेहाने स्वतःला अभ्यासात घडवून घेतले होते. पण काहीतरी मनातल्या कोपऱ्यात एक अंकुरने घर केले होते. इकडे अंकुरने त्याचा प्लॅन सुरू केला होता. त्याच दरम्यान एक टाइमपास नावाचा मराठी सिनेमा आला. त्यात हा डायलॉग खूप फेमस होता, "हम गरीब है तो क्या हुआ, दिल से अमीर है." अंकुरची घरची परिस्थिती बेताचीच होती. त्याची मम्मी घरीच असायची तर पप्पा इलेक्ट्रिशियनचं काम करायचे. त्याचं घर स्नेहाच्या कॉलेजपासून अगदी जवळ होतं. त्याचे पप्पा रोज दारू पिऊन यायचे. हे सगळं स्नेहा जाणून होती. याचाच अंकुरने फायदा घेतला आणि एक दिवस स्नेहाला मेसेज केला, "मला माहीत आहे की तू मला नाही म्हणशील माझ्या घरच्या परिस्थितीमुळे ना, पण एक गोष्टी लक्षात ठेव, हम गरीब है तो क्या हुआ, दिल से अमीर है." स्नेहा खूप शॉक झाली हे वाचून. तिला खूप वाईट वाटलं की तो आपल्याबद्दल असा विचार करतो, पण तिने ती सोडून दिले आणि मनाला लागलेल्या त्याचा मेसेजचे उत्तर मजेत देऊन टाकणे. स्नेहा आयशाकडे अभ्यासाकडे जायची. असेच ती एक दिवस तिच्याकडे गेली. आयशाचे घर थोडं लांब होते. त्या दिवशी स्नेहाला आयशेकडे थोडा जायला उशीर झाला. रात्री 8:30ला ती रिक्षा स्टँडवर जायला निघाली. वाटेतच तिचे चप्पल तुटले. तशीच ती निघाली, पण रस्ता विर्जन होता आणि एक पण रिक्षा मिळत नव्हता. ती खूप भीती वाटू लागली होती. तिने आयशाला फोन केला, पण आयशा जेवत होती म्हणून तिने फोन उचलला नाही. तिने सुनपाला फोन केला, कारण तिचे घर जवळच होते, पण तिने सुद्धा उचलला नाही. शेवटी नाईलाजाने अंकुरला फोन करावा लागला. 1 सेकंडमध्ये फोन उचलला गेला, जसा की तो तिच्याच फोनची वाट पाहत होता. "हॅलो अंकुर, एक ना एक प्रॉब्लेम झालाय. मी एकटी आहे बाहेर आणि मला रिक्षा पण मिळत नाही रे. तू येशील का? गणेश कॉर्नरला मी आहे." स्नेहा म्हणाली. "अगं तू इतके उशिरा तिथे काय करत आहेस? थांब मी लगेच आलोय. तू जवळ कोणते दुकान असेल तर तिथे जाऊन थांब. मी जितक्या लवकर येऊ तितक्या लवकर येतो," अंकुर म्हणाला आणि फोन कट केला. खरं तर अंकुर आणि स्नेहाचं घर जवळ होतं आणि तिथून निघून
गणेश कॉर्नरला यायला फक्त 15 मिनिट आरामात लागतात. पण अंकुर 5-6 मिनिटांमध्येच पोहोचला. त्याने स्नेहाला सुखरूप घरी सोडले. स्नेहाला त्याच्या गोष्टीचं खूप कौतुक वाटले. ती तर त्याच्यावर अजूनच फिदा झाली आणि तिने मेसेज केला, हॅलो अंकुर, खूप खूप थँक्स. आज तुझ्यामुळे मी सुखरूप घरी आले. अगं त्यात काय स्नेहा, तुझ्यासाठी तर माझा जीवसुद्धा देऊ शकतो. एकदा मागून तर बघ. काय बोलू नको, सांग्या खूप चांगला आहेस, भारी आहेस तू. अगं हे काय आहे, शेवटी काय आहे हे कळलंच नाही. नीट बोल ना, काय बोलायचं ते. काही नाही रे, मला काही नाही बोलायचं. चुकून टाईप झालं असेल. किती खोटं बोलशील स्नेहा. जे तुझ्या मनात आहे ते मला पण माहीत आहे. फक्त तू धाडस करत नाहीस. जे मनात आहे ते ओठांवर आण. स्नेहा, खरंच तुझ्यावर खूप प्रेम नाही का? तुझ्या मनात माझ्याबद्दल काहीच फिलिंग नाही आहेत का? अंकुर प्लीज, मला काहीच बोलायचं नाही. बरं स्नेहा, यापुढे मी तुला डिस्टर्ब करणार नाही. बाय. स्नेहाला खूप वाईट वाटलं. रात्रभर ती अंकुरचा विचार करत होती. शेवटी तिने एक धाडसी निर्णय घेतला आणि ती अंकुरला भेटली. अंकुर, खरं तर मला तू खूप आवडतोस रे, पण आपल्या या नात्याचं काही भविष्य आहे का? तिने तिचे मन मोकळं केलं. अगं स्नेहा, मी आहे ना, आपण दोघे मिळून घरी म्हणू की. मी फक्त तुझ्यासोबतच लग्न करेन. आय लव्ह यू यार स्नेहा. अंकुर, खरंच खूप माझी साथ देशील असं असेल तर आज मी सांगते आय लव्ह यू. फायनली अंकुरचा प्लॅन यशस्वी झाला आणि तो खुश होता. स्नेहाला वाटत होते की तो तिच्या होकारामुळे खुश झाला आहे, पण त्यांच्या या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली खरी फक्त स्नेहाकडूनच. कारण अंकुर कधीच लव्ह स्टोरीमध्ये नव्हता, तो पैज जिंकला होता. स्नेहा आणि अंकुर दोघे ग्रॅज्युएट झाले. अंकुर आधी 2 विषयात नापास झाला होता. स्नेहाने आयुष्यासोबत त्याचा पण अभ्यास घेऊन त्याला पण पास केले होते. स्नेहाचा रिझल्ट लागला. ती कॉलेजमध्ये पहिली आली होती. तिचे अभिनंदन करायला स्नुपा आली. स्नुहाला आणि अंकुरला प्रेमाबद्दल कळाले होते. स्नुहाचा बॉयफ्रेंड आणि अंकुरचा फास्ट फ्रेंड नितीन चांगले मित्र होते. नितीनने स्नुहाच्या बॉयफ्रेंडला अंकुरसोबत पैजेबद्दल सांगितले होते आणि स्नेहाला वॉर्न करायला पण सांगितले होते, कारण सगळ्यांना माहीत होतं की स्नेहा चांगली मुलगी आहे आणि अंकुर फक्त टाइमपास करत आहे. स्नुहाने स्नेहाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण स्नेहाने तिचं ऐकून घेतलं नाही, कारण तिच्या डोळ्यांवर प्रेमाची पट्टी बांधली होती. तिने स्नुहाच्या रागात भरात काहीच खूप सुनावलं. स्नुहा, तू माझ्या नवीन बेस्ट फ्रेंडकडे जा ना. आता जशी तुला माझी आठवण आली गं. जेव्हा प्रोजेक्ट्स पार्टनर करायचा तेव्हा तर मी आठवले आणि आता मला बॉयफ्रेंड मिळाला तर तुझा वाईट वाटतं का गं? एक स्नेहा, मला संकेतने सांगितले म्हणून मी आले. अजून मी पण तुला माझी बेस्ट फ्रेंड मानते. तुझी काळजी वाटली म्हणून आले. शेवटी तुला जे करायचं ते कर. नंतर रडत येऊ नकोस माझ्याकडे. पण स्नेहाला कुठं पटलं तर शपथ. स्नेहाला बाबा सांगत होते की पुण्याला जाऊन पुढचं शिक्षण पूर्ण कर. पण स्नेहाला अंकुरला सोडून जायचं नव्हतं. कारण अंकुर यापुढं शिक्षण घेणार नव्हता. त्याला पुढच्या फी परवडणारच नव्हत्या आणि तसा पण तो रस नव्हता त्याचा शिक्षणात. शेवटी त्याने MBA करण्याचा निर्णय घेतला. तिच्या जुन्या कॉलेजमध्ये हा कोर्स होता, त्यामुळे ॲडमिशन वगैरे लगेच होऊन गेलं. स्नेहाला अंकुरला भेटायचा बहाणा हवा असायचा. आधी अभ्यास करायच्या निमित्ताने भेटायचे आणि वेळ घालवता यायचा. पण आता काय, अंकुर दोघे चुलत भाऊ झाले होते. स्नेहाला पण कॉलेजसोबत काहीतरी नोकरी करायची होती. अंकुरचे भाऊ तसे हुशार नव्हते, पण अंकुरची काकू अंकुरला स्नेहाच्या दोघांचे एक्स्ट्रा क्लास घेईल का? पण स्नेहा लगेच तयार झाली, कारण तिला सुद्धा अंकुरसोबत वेळ घालवायचा ऑफिशियल रिझन मिळालं होतं. इकडे स्नेहा अंकुरसोबत वेळ घालवायचा प्रयत्न करत असे, तर तिकडे अंकुरला एक नवीन ओळख मिळालं होतं. त्याच्याच घरासमोर राहत असलेली एक 10वीची मुलगी. ती दिसायला खूपच सुंदर होती आणि तिच्या सौंदर्यावर अंकुर फिदा झाला होता. स्नेहा खूप अडकून गेली होती अंकुरमध्ये, पण अंकुरला काहीच फरक पडत नसे. MBAचं 1 वर्ष कसं निघून गेलं कळलंच नाही. दुसऱ्या वर्षाची परीक्षा संपली. आता फक्त 6 महिने स्नेहा पोस्ट ग्रॅज्युएट होणार होती. एक दिवस अंकुरची मम्मी त्याचा फोन बघत होती. तेवढ्यात स्नेहाचा मेसेज दिसला. अंकू, माझा शोना, मला खूप आठवण येते तुझी. आय लव्ह यू. वेळ मिळाला की फोन कर. अंकुरची मम्मी खूप रागावली होती. अंकुरनं तिने विचारलं की तुझं आणि स्नेहाचं काय सुरू आहे रे मूर्खा? तुला माहिती नाही काय ती बामण आहे? मराठ्याची पोरगी मिळाली नाही का कुणी हिच्यासोबत लफडं करत आहेस? का मम्मी, ते नाही आहे. तिला मी आवडते, मला नाही. मला फक्त तिचा स्वभाव आवडतो असं मी तिला सांगितलं होतं आणि ती माझ्या मागच लागली आहे. हे बघ, जे काही असेल ते बाहेरच्या बाहेर मिटवून टाक. घरात नाही आणायचं असलं काही. यानंतर अंकुर थोडा घाबरला, कारण त्याची आतापर्यंत ती टाईमपासवाली प्रकरणं घरी पोहोचली नव्हती. त्याला कळून चुकलं होतं की आता हे नाटक बस करावं लागणार. नंतर काय झालं मित्रांनो, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.